मी आले पोरी. तिकडे बघून मी आली आहे पोरी म्हणून काय सांगताय? मीच आणलंय तुम्हाला इथे, कळलं का? आणि तुम्हाला दिसत नसलं म्हणजे काय जगाला दिसत नाही असं नाही ना, कोणी नाहीये तिकडे. मला दिसत नसलं ना तरी मला सगळीकडे देवीचीच रूप दिसतात. तुला जायचं असेल तर जा, मी इथेच थांबते. थांबू ना? थांबा की, मला काय करायचंय? दिवसभर थांबा. पण परत मी तुम्हाला इथे न्यायला येणार नाही, आधीच सांगते. मग या स्वतःचा स्वतः धडपडत. मी इथे दिसत तर काहीच नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत बाळा. आजी, मला तुम्हालाच भेटायचं होतं आणि तुम्ही आलात. तू आणि मीरा मला खूप जवळच्या आहात ग. तुमच्या मनातलं मला कळतं. आजी, पण हे दरवेळेस कसं शक्य आहे? माझी जेव्हा शक्ती गमावली होती ना मी, तेव्हा सुद्धा तुम्हीच मला धीर दिला होता. देवी आईचा उदो उदो. तुम्ही मार्ग दाखवला ना, म्हणून मी मीरापर्यंत पोहोचू शकले. आम्हा दोघी बहिणींना जोडणारा धागा तुम्ही. ही थेरडी अंबिकाला आधीपासून मदत करत आली आहे. आजी, आणि एवढंच नाही, जेव्हा एका मांत्रिकाने मला कैद केलं होतं तेव्हा माझ्या बाबांना तुम्हीच माझ्यापर्यंत आणलं होतं ना. आणि माझंच नाही, जेव्हा मीरा पण संकटात असते तेव्हा सुद्धा तुम्हीच तिला बाहेर काढता. तुम्ही येता, कसं मला नाही माहिती, पण तुम्ही येता आणि सगळं नीट होतं. आणि काल माझी वेदा संकटात असताना जर तुम्ही मला त्या जागेपर्यंत नेलं नसतं ना, तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आजी, म्हणजे ह्या म्हातारीने अंबिकाला तिथे आणलं होतं. आजी, हे दरवेळेस कसं घडतं? मीरानंतर फक्त तुम्ही आजी मला बघू शकता. तुम्हाला दुसरं काही दिसत नाही, पण मी दिसते. आजी, हे काहीतरी दैवी आहे. कोण आहात तुम्ही?